वाल्मिक कराड आणि सुदर्शन कुलेला तुरुंगामध्ये मारहाण. कराडनं एका केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण. वाल्मिक कराड आणि सुदर्शन कुले यांना तुरुंगामध्ये मारहाण झाल्याचा सुरेश धसांकडून दुजोरा. कराडला 2 ते 4 चापट्या मारल्या. सुरेश धसांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून आणि तो संघ ठरवेल. संघाची चर्चा बंद दाराआड असते, राऊतांचं वक्तव्य. भाजपच्या अध्यक्षपदी संघाची व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. संघाच्या भूमिकेमुळेच मोदी संघ मुख्यालयामध्ये येऊन गेले, राऊतांची प्रतिक्रिया. 2029 पर्यंत मोदींकडेच पंतप्रधान म्हणून पाहतो. उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. वडील जिवंत असताना भारतीय संस्कृतीमध्ये मुलांचा विचार होत नाही. फडणवीसांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मोदींच्या उत्तराधिकाराचा आता प्रश्न कसा आला? संघ परंपरेनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, भैयाजी जोशी यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा? राऊतांचा सवाल. तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुण्यात. फडणवीस शहा मोदींचा हात. महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, राऊतांची प्रतिक्रिया. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आमचा उद्दिष्ट. राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा शोध मोदींनी कुठून लावला? गुलामीच्या बेड्या तोडण्यास संघ कुठेही नव्हता. राऊतांची मोदींच्या वक्तव्यावर टीका. औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड असून कायद्यानं संरक्षण मिळालंय. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. औरंगजेबाच्या कबरीवरून राज ठाकरेंनी अतिशय योग्य भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत राज ठाकरेंचे आभार मानले. औरंगजेबाचा कबरीचा विषय अनावश्यक. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार ना, भैयाजी जोशींची प्रतिक्रिया. कठोर कायदा केल्याशिवाय महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य थांबणार नाही. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंनी केलेली मागणी योग्य. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं वक्तव्य. कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का? याबाबत साशंकता. कामराचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही. खार पोलिसांकडेही कामराच्या उपस्थितीबाबत अधिकृत माहिती नाही. कुणाल कामरा मुंबईमध्ये आल्यावर शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार. खार पोलिसांची भेट घेतल्यानंतर राहुल कनाल यांचा कामराला थेट इशारा. कुणाल कामराच्या विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. अजित पवारांसारखा खडूस हेडमास्टर अर्थ खात्याला मिळालाय. 2100 रुपये कधीच मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेवर माजी खासदार विनायक राऊतांची खोचक टीका. 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार. 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल. राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. या हुआ तेरा वादा. ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही शब्द का पाळत नाहीत? हर्षवर्धन सपकाळ यांचा अजितदादांना सवाल. फडणवीसांना राज्यातील सगळी सत्ता हातामध्ये हवी. सत्ता हातामध्ये हवी असल्यानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. भाजपला याच आठवड्यामध्ये नवा अध्यक्ष मिळणार. पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर. उपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, डी पुरंदेश्वरी यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये रवानगी. कोरटकरवर अंडा सेलमध्ये 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार. प्रशांत कोरटकर वापरत असलेली आलिशान मर्सिडीज गाडी जप्त. कोरटकर मर्सिडीज गाडी चंद्रपूरमध्ये घेऊन गेल्याची माहिती समोर. याआधी कोरटकरची महिंद्रा कंपनीची गाडी जप्त केली होती. मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना. माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांपुढे झुकणार नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं विधान. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. नववर्ष सुरू झालंय. गुढी कुठे उभारायची याची तुम्हाला कल्पना. वांद्रे पूर्व आपलाच इलाका. काम दणक्यात झालं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्यामधल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये बँकांमध्ये पडून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा सांभाळताना बँकांची कसरत. कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड पडून. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नोटबंदी काळातील 25 कोटींच्या नोटा शिल्लक. या नोटा अधिकृत नोटा कुठून आल्या याचा डेटा सुद्धा आहे. यामुळे आरबीआयला नोटा स्वीकाराव्याच लागतील. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.
बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्याने मशिदीमध्ये स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशी फुटली. दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीमधील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली. घटना कुणी घडवली हे सुद्धा समजलं आहे. बीडमधल्या स्फोटानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदू युवकांची डोकी भडकवल्यामुळे बीडच्या मशिदीमध्ये स्फोट. कालचा पाडवा अतिशय वाईट दिवस ठरला. गेल्या 10 वर्षांमध्ये घेतलेल्या मेहनतीचा हा परिणाम. आनंद दवेंची प्रतिक्रिया. मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव. कलश यात्रेदरम्यान 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप. भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोघांना मारहाण झाल्याचा आरोप. मालाडच्या पिंपरीपाडा इथली घटना. अहिल्यानगरमध्ये नमाज पठणावेळी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला मुस्लिमांचा विरोध. खिशामध्ये कागद आणि हातामध्ये फलक घेऊन निषेध व्यक्त. वक्फ बोर्डाची जागा खासगी असल्यानं त्यावर कुणी ताबा करू नये, मुस्लिम युवकांची मागणी. कोल्हापुरात रमजान ईदचा उत्साह. मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण. खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटलांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. सोलापूरच्या करमाळा शहरामधील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. हजारो मुस्लिम बांधवांची नमाज पठणासाठी गर्दी. मुंबईत श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळ्याचा उत्साह. मुंबईतल्या सर्व मठांमध्ये भक्तांची मोठी गर्दी. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचा सिक्वेल चित्रपट येणार. काही दिवसातच चित्रपटाची शूटिंग सुरू होणार. अकोल्याच्या बाळापूरमधील सावरपाटी गावात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे विकार. क्षारयुक्त पाणी प्यायल्यानं किडनीचा आजार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामधील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रभर शेतामध्ये गस्त. रात्रभर शेतामध्ये गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर. लातूरमध्ये शासकीय विद्यालयामध्ये शिक्षकाचा 3 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार. पीडित विद्यार्थ्यांनी प्रभारी प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रकार समोर. आरोपी शिक्षक सोपान कळमकरला अटक. मार्च एंडमुळे वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद. बाजार समित्या बंद असल्यानं शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे माल विकण्याची वेळ. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. सिडको मंडळाचा 13,940 कोटींचा अर्थसंकल्प सादर. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादर केला अर्थसंकल्प. नोएडामध्ये आलिशान लॅम्बोगिनी कारनं मजुरांना उडवलं. अपघातानंतरची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. मी हळूच एक्सेलेटर दाबला होता, कोणी मेलंय का? अपघातानंतर लॅम्बोगिनी मालकाची मुजोर भाषा. नागपूरच्या बडकस चौकामध्ये चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं सामूहिक रामरक्षा पठण संपन्न. कार्यक्रमाला महिलांचा मोठा सहभाग. कार्ल्याच्या एकविरा देवीचा चैत्र उत्सव 4 एप्रिलला साजरा होणार. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड वाहनांसाठी निर्बंध. पर्यायी मार्गाची व्यवस्था उपलब्ध. अमरावतीच्या तिवसा नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रतिभा गौरखेडे यांची निवड. तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसची एखादी सत्ता. वाशिम जिल्ह्यामध्ये 2,53,000 लाभार्थ्यांची रेशन ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण. आज ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत. पिंपरी चिंचवडमध्ये रोहित्र चोरीच्या गुन्ह्यामधील 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2,30,00,000चा मुद्देमाल जप्त. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई. ठाण्याच्या शहापूरमधील कासगावमध्ये लग्नामध्ये नाचताना धक्का लागल्यानं तरुणाची हत्या. या प्रकरणामध्ये 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. हत्येनंतर आरोपींना मृतदेहात नदीत फेकला होता. जळगावमधील शिवाजीनगरमधल्या एचडीएफसीच्या एटीएमला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नाशिकच्या लासलगावमधील अंबिकानगरमध्ये उद्यान आणि अंगणवाडीचं लोकार्पण. अत्याधुनिक उद्यान आणि डिजिटल अंगणवाडी उभारणीसाठी 30 लाख रुपयांचा खर्च. भुसावळमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. रेल्वे मंडळातील रेल्वेच्या विविध विभागामधील 32 संघांनी सहभाग घेतला. अमरावती वकील संघाच्या अध्यक्षपदी सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी आशिष लांडे विजयी. वकील संघाच्या निवडणुकीमध्ये 92% मतदान. सुनील देशमुख निवडून येताच वकिलांचा जल्लोष. आयपीएस डॉक्टर सुधाकर पाठारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. महाराष्ट्र पोलिसांकडून सुधाकर पाठारेंना मानवंदना. डीसीपी सुधाकर पाठारेंचं तेलंगणामध्ये अपघाती निधन. छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला पत्नीकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न. जीवे मारण्यासाठी पत्नीकडून जादूटोणा आणि जेवणामध्ये विषप्रयोग. पत्नीसह मित्र आणि मेहुणा अटकेत. राज्यातल्या बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिजरे हत्याकांडाचा निकाल येत्या 5 एप्रिलला येणार. पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार निकाल जाहीर करणार. 11 एप्रिल 2016 मध्ये घडली होतं हत्याकांड. बदलापूरपर्यंत लवकरच मेट्रो धावणार. मुख्यमंत्र्यांची बदलापूरकरांना नवीन वर्षाची भेट. एमएमआरडीएकडून कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या 38 किलोमीटर मार्गिकेच्या कामाला मंजुरी.
कोकण रेल्वेला डावलणाऱ्यामध्ये मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका. 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या निविदेचं मूल्यमापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंच्या हद्दपारीचा प्रस्ताव. सीमा भागामधील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप. बेळगावच्या माळ मारुती पोलिसांनी पाठवला हद्दपारीचा प्रस्ताव. अमरावती विमानतळावर 72 आसनी विमान उतरलं. अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी. लवकरच अमरावती विमानतळावरून सेवा सुरू होणार. कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या मैदानामध्ये खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू भिडले. मैदानामध्ये तणाव. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज.